ह्याच्या अगोदर पण धरणं आंदोलन झालेली आहेत. त्याच्या वेळेस सर फडणवीस साहेब स्वतः होते विरोधी पक्षात, तेव्हा हे आलेले आहेत. बरोबर, तेव्हा त्यांना माहित नाही, कोणाला माहित नाही, हा प्रश्न म्हणजे येत नाही. चुकीचाच आहे सगळं. आमच्याच लँडवर 47 एकर लँडवरती जवळपास आम्हाला 4-4.5 एकर मध्ये हा प्रीमाइस बसवलेला आहे आणि बाकीचा सगळा त्यांनी रिडेव्हलपमेंटच्या नावावरती खासगी बिल्डरांना विकून अमाट पैसा कमवला आहे याच्यात. बरोबर. पहले भी अनशन रखे थे, हमारे मुख्यमंत्री फडणवीस जी आए थे। नेता जब आते हैं वोट के समय, तो नेता आते हैं कि हमें वोट दो, हम तुम्हारा काम करेंगे। नेता भी हमारा काम नहीं करे तो पब्लिक जाए कहाँ? वो एक डीए का उन्होंने सारे एमिनिटीज निकाल दिए। किस लिए सर? हमने तो वो एमिनिटीज देख के ही अपने घर दिए थे। बरोबर है। एमिनिटीज निकाल दिए, एमिनिटीज के साथ जो बोला स्विमिंग पूल देंगे, जो 13 एकड़ में लैंड था वो 4 एकड़ में बना दिया। आपने 8,000 करोड़ का घपला कर दिया सर। आणि आता 17 वर्ष आम्ही घराच्या बेघर आहोत. मग आता काहीतरी न्याय मिळालं पाहिजे म्हाडाकडनं आम्हाला, सरकारकडनं. याच्यासाठी आम्ही साखळी उपोषण केलं आहे. याच्यानंतर साखळी उपोषण नाही झालं म्हणजे काय सरकारने आमची इच्छा पूर्ण नाही केली तर आम्ही आमरण उपोषणाची तयारी केली आहे. म्हाडाच्या प्लॉट मध्ये राहतात. गोरेगाव मध्ये खूप सारे म्हाडाचे प्लॉट आहेत. त्यांनी पण ह्या पत्राचारच्या विषयाला सपोर्ट करावा, जेणेकरून ही जी टांगती तलवार आज ह्यांच्यावरती आहे ती टांगती तलवार तुमच्यावरती यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे ही टांगती तलवार समजा सगळ्यांवरतीच आहे, तर सगळ्यांनी मिळून, पूर्ण गोरेगावकरांनी मिळून हा विषय गंभीरतेने घेतला पाहिजे. 2021 मध्ये परत एकदा म्हाडा स्वतः विकासक म्हणून आपल्या पत्राचाळीचे पुनर्विकास करण्याच्या दृष्टीने तो इन्व्हॉल्व्ह झाला. त्याच्यानंतरही ज्या बिल्डरांना त्यांनी या जमिनी विकल्या मोठ्या मोठ्या करोडोंमध्ये, अगदी म्हणाला तर 1500 करोड म्हणू नका, 800 करोड म्हणू नका, अगदी तो किती करोडांचा घोटाळा आहे तो आजपर्यंत कधी उघडकीस आलेलाच नाही. आता या जनतेने कसं जायचं घरात? कारण ते स्लॅब कोसळतच आहे. जरी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तरी काम निकृष्ट आहे हे समोर डोळ्यांना दिसत असताना त्या घरात आम्ही जाऊ शकत नाही. जर समजा हे जे आता दादांनी सांगितल्याप्रमाणे जर काही जीवितहानी झाली असली तर त्याला जबाबदार कोण? म्हाडा की प्रशासन? आम्ही सामान्य रहिवासी आहोत. आम्ही आमच्या हक्कासाठी 18 वर्ष बेघर आहोत. तर आम्ही काय केलं पाहिजे हे आता आम्ही कोणाकडे आम्ही अजून हात पसरायचे? ना प्रशासन आम्हाला मदत करते ना म्हाडा मदत करते. म्हणून आज वेळ ही आली साखळी उपोषण करण्याची. नमस्कार, मी विकास गायकवाड. तुम्ही पाहताय इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा. तुम्ही बघितलं असेल, खूप वर्षापासून पत्राचा हा विषय गोरेगावमध्ये खूप गाजला आहे. खूप लोकांवरती अन्याय झालेला आहे आणि वर्षानुवर्षापासून त्यांच्यावरती जो अन्याय झाला आहे तो काय संपायच्या मार्गावर नाही आहे. आणि आता आपण आलेलो त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी उपोषण चाललंय, विषय असा आहे की प्रशासनाने यांना जी घरं दिली आहेत तर लोकांचं म्हणणं आहे की ती निकृष्ट दर्जाची घरं दिलीत, तेव्हा सुद्धा त्यांच्यामध्ये पण त्यांना 5,000 कोटींचा काहीतरी फायदा झालेला आहे प्रशासनाला, तरी सुद्धा यांच्यावरती म्हाडा करून वेळोवेळी अन्याय केला जातो. या ठिकाणी आता जागरूक पत्राचार रहिवासी समिती यांच्याकडून साखळी उपोषण घेण्यात आलेलं आहे बेमुदत. आपण काही लोकांशी बोलणार आहोत. उपोषणाचा मुद्दा हा आहे की ज्या मागण्या आमच्या रास्त आहेत, समितीच्या आणि संस्थेच्या ज्या मागण्या आहेत, रास्त मागण्या आहेत, त्या म्हाडाने पूर्ण कराव्यात हीच आमची इच्छा आहे. आणि म्हाडा तर म्हणतं की आमच्या हातात काय नाही. जर तुमच्या हातात काय नाही तर कुठल्या सरकारच्या दबावाखाली येऊन म्हाडा हे सगळं करते की कुठलीही मागणी, आणि ती पण रास्त मागणी, म्हणजे कमीत कमी आम्ही जे जरुरी गोष्टी आहेत त्याच मागतोय, तर त्या पूर्ण करायला काय हरकत आहे? तर अशा वेळेला जेव्हा म्हाडाला आम्ही जातो आणि विचारतो त्यांना की असं असं आहे, तर ते म्हणतात ते आता आमच्या हातात काय नाही, ते सरकारच्या हातात आहे, तुम्ही सरकारकडे जा, त्यांना भेटा. आता रेंट एस्केलेशन बद्दल पण आम्ही बोललो होतो, ते बोलतो आमच्या हातात नाही, ते अधिवेशनात किंवा याच्यामध्ये ठेवावं लागेल. तर अशा गोष्टी जर तुम्ही तुमच्या हातात नव्हत्या तर तुम्ही बाकीच्या गोष्टी करू शकता. सगळ्या गोष्टी सरकारला न विचारता करता, मग हे का तुमच्या हातात नाहीये? एवढंच मला विचारायचं. हा जो विषय आहे खूप गंभीर विषय आहे आणि खूप वर्षापासून हा प्रॉब्लेम चाललेला आहे. तर काय मार्ग आहे ह्याच्यावरती तुमच्या मते? मार्ग तर म्हाडानीच काढायचा आहे. कस ही जी लँड आहे त्याचे ओनर म्हाडा आहे आणि हे प्रकल्प बांधण्याचं काम ही आता म्हाडाने केलेलं आहे. त्यामुळे मार्ग त्यांनीच काढायचा आहे. आणि आमच्या मागण्या काय आहेत? बेसिक आहेत. आज मला सांगा, डीए तर केलाच पाहिजे. तो कोणी असो बिल्डर, आता बिल्डर इथे म्हाडा आहे आमच्यासाठी, पण डीए तर त्यांनी केलाच पाहिजे. मग तो का करत नाही हा आमचा प्रश्न आहे, प्रतिप्रश्न त्यांना, की तो डीए करत का नाहीये, का लपवालपी चालू आहे? आम्हाला ते भाडं देत आहेत. आज नाही म्हटलं तर 25,000 आणि इंटू 675 म्हणजे जवळ 672 लोक आहोत आम्ही. जवळजवळ 1.5 ते 2 करोड भाडं जाते, भाड्यापोटी पैसे जात आहेत महिन्याला. वर्षाला 24 करोड झाले. काय फुकट जात आहेत? द्या ना आम्हाला, पण डीए तर करा.
DA P-triple हे बेसिक मागण्या आहेत. ह्याच्यापेक्षा व्यतिरिक्त आम्ही काय मागतोय? बाकी थोडे आहेत त्या बसून पण सॉर्ट आउट होऊ शकतात, पण ज्या बेसिक मागण्या तेच करताय. बरं आम्हाला काय सांगत होते जेव्हा 4 एप्रिलला लॉटरी झाली आमची, तेव्हा काय सांगण्यात आलं की तुम्हाला आम्ही अलॉटमेंट लेटर देतो, त्याच्यावर जा आणि 90 दिवसात बघू किती. आता ते दिवस किती झाले? आता वर्ष होईल 4 एप्रिलला. मग आम्हाला कुठे ठेवणार हे? आणि ह्याच्या मनात काय आहे हा आमचा प्रतिप्रश्न आहे त्यांना. बरं बाजूचा एक प्लॉट आहे R10, तिथे त्या लोकांना सांगण्यात आलं की तुमच्याकडे जे अग्रीमेंट नाही झाले असे 190 लोक आहेत, तर म्हणे त्यांना तुम्ही म्हणजे जेव्हा बिल्डरने त्यांना अलॉटमेंट लेटर दिली आहेत पण त्यांनी अग्रीमेंट नाही केली, तर त्यांना म्हणतात तुम्ही आम्ही तुम्हाला हे देणार नाही, फ्लॅट पाहिजे जागा देणार नाही कारण तुमच्याकडे अलॉटमेंट लेटर आहे. आणि आम्हाला R9 ला सांगताय तुम्ही अलॉटमेंट लेटर घ्या. एकाच ठिकाणी एकाच जमिनीवर हे दोन न्याय कसे काय हो? बरोबर हा आम्ही प्रश्न विचारणार नाही. बरोबर आहे, प्रश्नच नाही. मग आता बाबासाहेबांच्या संविधानानुसार त्यांनी जे लिहिलंय त्याच्यावर आम्हाला राईट्स आहेत, मग आम्ही तेच करतोय. मग आमचा अजून काहीच हे नाही ना, बेसिक आहेत सगळे प्रश्न. सर जे प्रश्न तुमचे आहेत, स्थानिक जे विधायक असतात, आमदार असतात, खासदार असतात, यांच्यापर्यंत हा विषय घेऊन गेला? सर आम्ही सगळ्या ठिकाणी हे विषय नेलेले आहेत, प्रत्येकांना आमचे लेटर्स आणि ते इथे येऊन पण गेले. हा आत्ताचा विषय नाहीच आहे, ह्याच्या अगोदर पण धरणं आंदोलन झालेली आहेत. त्याच्यावेळेस सर फडणवीस साहेब स्वतः होते विरोधी पक्षात, तेव्हा हे आलेले आहेत. बरोबर, त्यांना माहित नाही, कोणाला माहित नाही हा प्रश्न म्हणजे येत नाही. चुकीचंच आहे सगळं. बरोबर. आज आम्ही म्हणजे माझं वय आता 60 आहे, आम्ही जवळजवळ 40 ते 45 वर्ष हा वेगवेगळ्या प्रकारे लढा देतोय. आणि अजून 2008 साली आम्ही घरं खाली केलीत आणि आम्ही जवळजवळ 15 वर्ष झालीच आहेत नॉर्मली, 18 वर्ष 18 वर्ष झाली. मग त्या वर्षी आम्ही बाहेर आहोत. विचार करा आमची तर लाईफ गेलीच ना, बरोबर. 60 वर्ष वाईट झाली. आता आम्हाला मिळून पण एवढं काय फार मोठा आनंद आहे. जो एक असं नाही आपल्याला बरोबर. की बाबा हा आपलं घर आहे, आपलं घर आहे. हा. तर आता ते आम्हाला मिळेल बरं नाही असं विषयावर आपण आलो. बरं आता आमची मुलं आहेत तरुण, बरोबर त्यांनी पण किती दिवस असं कष्ट काढावे आणि आंदोलनच करायचं. बरोबर काय कानावर जू रेंगतच नाही कोणाच्या. बरोबर आणि बेसिक मागण्या आहेत, बाकी काहीच नाही. बरोबर. लोकांच्या बेसिक मागण्या आहेत, पण तरी सुद्धा या ठिकाणी दुर्लक्ष केलं जात आहे प्रशासनाकडून. देवेंद्र फडणवीस साहेबांशी पण या विषयावरती चर्चा झालेली, पण तरी सुद्धा हा मुद्दा तसाच्या तसा कायम आहेत. काही महिला आहेत आपल्या बरोबर, ताई काय बोलणार या विषयावरती? मी असं सांगू इच्छिते राजकारणी लोकांना की आमच्या पहिल्या अधिवेशन जेव्हा इथे प्रबोधनमध्ये भाषण होतं तेव्हा देवाभाऊ आले होते. त्या देवाभाऊंनी पण आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला तुमची घरं हक्काची मिळवून देऊ. पब्लिक अगर मुख्यमंत्री नहीं सुन रहा है, नेता नहीं सुन रहा है, तो पब्लिक जाए कहाँ? बरोबर. पहले भी अनशन रखे थे, हमारे मुख्यमंत्री फडणवीस जी आए थे. नेता जब आते हैं वोट के समय तो नेता आते हैं कि हमें वोट दो, हम तुम्हारा काम करेंगे. नेता भी हमारा काम नहीं करे तो पब्लिक जाए कहाँ? माहड़ा के यहाँ मोर्चा जब हम निकालते हैं तो माहड़ा बोल देता है हाँ 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 हम कर देंगे, करारनामा तो कर लेता है पर करता नहीं है. तो इस बार मैं चाहती हूँ, ऐसा मेरा विचार है कि माहड़ा से इस बार सोसाइटी चाहे जो भी मेंबर है सबको एक लिखित कागज दे कि हाँ 2026, 2027, जितना साल उसको लेना है उतना लिखित दे. जब मुख्यमंत्री का नहीं चले तो पब्लिक का क्या चलेगा? पब्लिक कहाँ जाए? बरोबर. कितने लोग सपना देखते देखते मर गए. ताईंचं म्हणणं आहे की जर मुख्यमंत्र्यांचं चालत नाही. मैं क्या नेता लोग से ये कर रही हूँ कि जब भी कुछ काम रहता है तो नेता हमारे दरवाजे पे आते हैं. हम मुख्यमंत्री को क्यों चुनते हैं? बरोबर. नगर सेवक को क्यों चुनते हैं? तो पब्लिक को क्या करना चाहिए? जब ये वोट मांगने आते हैं तो पब्लिक को क्या करना चाहिए? मतदानाच्या वेळेस ते लोक बरोबर जब दारोदारी मुख्यमंत्री का नहीं चल रहा है तो किसका चलेगा? बरोबर. दारोदारी भीक मागायला बरोबर येतात त्यावेळेला ते लोक. मुख्यमंत्री का जब नहीं चल रहा है तो पब्लिक कहाँ जाएंगे? ये बरोबर. बताइए. तुमचं काय म्हणणं आहे ताई? सर म्हाडा ने बहुत ही ज्यादा गुंडागर्दी करके 2008 में हम लोग को घर से निकाला. और आज म्हाडा ने जब निकालना था बिल्डर के साथ मिलके डेवलपर के साथ मिलके उन्होंने हमें बुलडोजर निकाले. तो उन्होंने नहीं देखा कि जब हमारे घरों पे बुलडोजर चले. अभी हमारे PA DA जब हमारे दोनों DA हमारे डेवलपमेंट एग्रीमेंट के हिसाब से जो हमें 2008 में जब हमें घर से निकाला गया था तो बोला गया था ये आपको दिया जाएगा. सर वो 2008 में बोला था. आज हम लोग 2026 में चल रहे हैं. वो एक DA का उन्होंने सारे एम्यूनिटीज निकाल दिए.
किस लिए सर? हमने तो वो एमिनिटीज देख के ही अपने घर दिए थे। बरोबर आहे. एमिनिटीज निकाल दिए, एमिनिटीज के साथ जो बोला स्विमिंग पूल देंगे, जो 13 एकड़ में लैंड था वो 4 एकड़ में बना दिया। आपने 8,000 करोड़ का घपला कर दिया सर। हम लोग आज भी 18 साल के बाद रोड पे ही बैठे हैं हम लोग। हमारे पास कहीं जाने को जगह नहीं है। जो हमारे माँ बाप ने छत दिया वो छत भी चला गया। तो हमारी मिनिस्टर गवर्नमेंट कर क्या रही है? मोदी सरकार ने कहा था आके अच्छे दिन आएंगे, हमारे ये अच्छे दिन है सर रोड पे। आज महाड़ा नहीं सुन रही है, गवर्नमेंट ही है ना सर वो भी तो। आज गवर्नमेंट है, मुख्यमंत्री गवर्नमेंट है, मुख्यमंत्री साथ नहीं देगा यहाँ तो पे पब्लिक जितने कहाँ विधायक जाएगा? है वो भी गवर्नमेंट है सर, वो भी तो गवर्नमेंट के लिए काम बराबर कर रहे है, हैं। हाँ। बट आज ये लोग कोई भी नहीं खड़ा हो रहा है। आज तो नेता हमारे आते हैं बस दो हम शब्द जब बोल के मिलिंद चले बोरकर जाते सर हैं। से मिलके आए, सीईओ से मिलके आए, क्या हुआ सर? कुछ नहीं हुआ। उन्होंने बोला हाँ हम आपके साथ हैं, हम आपका रेंट एक्सक्लेमेशन देंगे 10%। 2018 से अभी तक का रेंट एक्सक्लेमेशन 10,33,000 का उनके पास जा चुका है, वो भी नहीं आ रहा है सर। कॉम्पनसेशन में डीए का कॉम्पनसेशन भी नहीं दे रहे हैं वो लोग। रेंट एक्सक्लेमेशन डीए जीरो कर दिया, अपने पेपर से निकाल दिया। हाईकोर्ट का आदेश था कि आप इनको कीजिए, और वो हाईकोर्ट का आदेश नहीं मान रहे हैं अब उसके लिए हम लोग को आज यहाँ पे रोड पे ही वापस हम आ गए। हमें पहले भी रोड पे फेंका गया, आज हम फिर रोड पे बैठे हुए हैं सर, अपना ही हक मांगने के लिए। आज जो आपका साखली उपोषण है, ये आपने क्या सोच के रखा है, कब तक चालू रहेगा? सर ये 2 दिन चले, 3 दिन चले, 5 दिन चले जब सर। तक 3 दिन तो पानी किसी इंसान जी सकता है सर। क्या होगा सर? लोग बेहोश होंगे तब उनको पता चलेगा। उनके लिए जान की कीमत तो होगी सर। जब वहां पे पैरापिट गिर रहे हैं, ऊपर से प्लास्टर गिर रहे हैं, सी विंग से गिरा अप्रैल में, अक्टूबर में गिरा एफ विंग से सर। इंस्पेक्शन होने के टाइम पे ही इंस्पेक्शन महाडा के लोगों के सामने गिरा सर, डेवलपर के लोगों के सामने गिरा। आप घर की क्वालिटी जाके देखिएगा, सिंक ऐसे टेढ़े हैं। अगर सो कॉल्ड डेवलपर ने बनाया है सर, तो वो क्या सिंक ऐसे उल्टा जाएगा? दरवाजा तो झोपड़पट्टी तो नहीं लगेगा सर। आपके मेजरमेंट तो सही रहेंगे ना सर। मेजरमेंट तक सही नहीं है। लगता है लोगों को बाहरों से बुला के, नाका से लोगों को बुला के इन्होंने काम कराया है। डेवलपर ने काम नहीं किया है सर, नाका के लोगों ने काम किया है। यहाँ पे हमारे को ऐसे ट्रीट किया जा रहा है जैसे कि हम अपना घर नहीं मांग रहे, हम भीख मांग रहे हैं सर। क्या हम भीख मांग रहे हैं अपने घरों के लिए? 18 साल की लड़ाई है और आज ये इनको देखिए, इनसे गुंजने से पहले कल्पतरू से हमें घर मिलने चाहिए थे। आज कल्पतरू में वो सब अच्छी नींद सो रहे हैं और आज हम फिर भी रोड पे ही हैं सर। हमारी ही लैंड पे उन्होंने बनाया, हमारी ही जमीन पे वो घर बनाया। हमें पहले घर मिलना चाहिए डेवलपमेंट में, फिर उनको ये आना चाहिए। आज वो अंदर हैं और हम बाहर हैं सर। या ठिकाणी अक्षरशः यांच्या व्यथा तुम्ही ऐकल्या की कशा पद्धतीने लोकांना राहायला लागतं आणि जे काम पण निकृष्ट दर्जाचं काम केलंय। बाजूला ज्यांच्या जागेवरती घरं बांधलेत त्यांना घरं दिले ती पण निकृष्ट दर्जाची, आणि त्यांच्यावरती तरी सुद्धा अन्याय होतोय। आणि त्याच बाजूला जी सॅम्पल जे फ्लॅट असतात, जे विकायला काढलेले असतात, जे बिल्डरनी जे बनवलेले असतात, ते लोक चांगल्या ठिकाणी राहत आहेत, त्यांच्या बिल्डिंग एकदम व्यवस्थित बनवलेल्या, त्यांना चांगल्या सुविधा दिल्या जातात। म्हणजे ज्याच्या जागेवरती तुम्ही बांधला त्याच्यावरती केवढा मोठा अन्याय केला जातोय। अजून काही लोकांशी आपण बोलणार आहोत। पत्राचा इथले जे रहिवासी आहेत ते अगदी स्वातंत्र्य काळाच्या नंतर पासून इथे राहत आहेत। अगदी 1948 पासून म्हणालात तरी इकडे ते वस्तीला आहेत। ठीक आहे। 2008 मध्ये त्रिपक्षीय करारानुसार जी काही ज्या बिल्डरकडे या पुनर्विकासाचे काम गेले, ठीक आहे, म्हाडाच्या भ्रष्ट म्हणजे कारभारामुळे तो विकासकही पळून गेला। त्यानंतर जे काय इकडच्या नागरिकांचे आमचे हाल जे झालेले आहेत ते सर्व जगजाहीर आहेत। त्याच्यामध्ये काही दुसरा कोणता पर्यायच नाहीये की आम्ही कोणत्या दुसऱ्या मार्गाने तुम्हाला समजवू शकतो। 2021 मध्ये परत एकदा म्हाडा स्वतः विकासक म्हणून आपल्या पत्राचाळीचे पुनर्विकास करण्याच्या दृष्टीने तो इन्व्हॉल्व्ह झाला। त्याच्यानंतरही ज्या बिल्डरांना त्यांनी या जमिनी विकल्या मोठ्या मोठ्या करोडोंमध्ये, अगदी म्हणाला तर 1500 करोड म्हणू नका, 800 करोड म्हणू नका, अगदी तो किती करोडांचा घोटाळा आहे तो आजपर्यंत कधी उघडकीस आलेलाच नाहीये। ते जे दुसरे विकासक आले, जे प्रायव्हेट बिल्डर झाले, ते आज स्वतः आमच्या नाकावरती टिचून इकडे राहत आहेत आणि आज आम्हाला रस्त्यावरती येण्याची वेळ आलेली आहे। याच्यामध्ये मोठं दुर्भाग्य नाहीये। आज ह्या पत्राचाळीचे जे मूळ रहिवासी आहेत ते सगळे सिनियर सिटीजन आहेत। खंत या गोष्टीची वाटते, मी स्वतः एक डॉक्टर आहे, दर महिन्याला एक तरी आम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली RIP पोस्ट टाकावी लागत आहे। ही आमच्या या ज्या जागरूक कमिटीची जी काही आमचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे
किंवा जे आज अग्रेसरपणे कार्य करतात त्याच्यामध्ये ह्या अशा पोस्ट आपल्या सिनियर सिटीजनसाठी टाकणं, जे घराचं स्वप्न बघता बघता स्वतः आता ते हयातीतच नाही आहेत. आज आमच्या आई वडिलांची पिढी हयातीत आहे, ती स्वतः सिनियर सिटीजन होऊ लागले. त्यांच्यावरची जी पिढी आहे ती तर ऑलमोस्ट गेल्यात, म्हणजे खपत झालेली आहे त्यांची असं म्हणाला तरी मला याच्यामध्ये वावगं काही वाटणार नाही. आज आमच्या पिढीने किती वर्ष घराच्या बाहेर, आज आम्ही 30-40 आलेलो आहोत, किती वेळा म्हणजे बेघर किती दिवस राहावं लागेल आणि ह्या भ्रष्ट म्हाडामुळे आम्हाला किती दिवस या सुखापासून वंचित राहावं लागणार हे आम्हाला माहिती नाही. त्यासाठीच आम्ही आज उपोषणाला इकडे बसलेलो आहोत. उपोषण करताना आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. सकाळपासून आम्ही इथे आहोत, ते किती दिवस चालेल आम्हाला माहिती नाही, पण जोपर्यंत आमच्यात आमची शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमता आहे तोपर्यंत आम्ही या लढ्यामध्ये सामील आहोत. जागरूक कमिटीला आणि बाकी जे सगळे सभासद आहेत त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. बस इतकेच बोलते मी. नमस्कार. या विषयावर म्हणजे आता जे लिगल गोष्टी आहे, ज्या म्हाडाने संस्थेला देण्या आहे, ज्या म्हाडाने स्वतःच कबूल केलेलं आहे, जो त्रिपक्षीय करार आधी झालेला आहे त्यानुसार म्हाडा देत नाहीये ही खंत आहे. आणि हे सगळं सर्वसामान्य लोक आहेत, फार पूर्वीपासून राहिलेली लोक आहेत आणि ते भाड्याने राहत आहेत, ते भाडंही अपुरं आहे. आणि ह्या सगळं स्ट्रगलमध्ये अजून म्हाडाने निकृष्ट दर्जाचं काम दिलेलं आहे. त्यांनी जो कॉन्ट्रॅक्टर नेमला त्याचा रेकॉर्ड पाहिला नाही आणि तो त्या कॉन्ट्रॅक्टरने ही निकृष्ट दर्जाची बांधकामं करून म्हाडाने जबरदस्ती लॉटरी पण काढली ऑनलाईन. आणि आता तुम्ही घरात जा, आता ह्या जनतेने कसं जायचं घरात, कारण ते स्लॅब कोसळतच आहे. जरी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तरी काम निकृष्ट आहे हे समोर डोळ्यांना दिसत असताना त्या घरात आम्ही जाऊ शकत नाही. आणि जे DA जो आहे ते केलेलं नाहीये आणि PAAA केलेलं नाहीये. 10% वाढीव भाडं देत नाहीये 2019 पासून. या सगळ्या ज्या मागण्या आहेत, ज्या अम्युनिटीज द्यायच्या आहेत ते बाकी आहे. म्हाडाला काही हे देणं अशक्य नाहीये, तर तरीही म्हाडा का दिरंगाई आणि त्रास देत आहे हा प्रश्न म्हाडाला आहे. आणि हे म्हाडा जे दिरंगाई करत आहे, जो त्रास देत आहे, तर या बाबतीत सरकार का मध्ये पडून मध्यस्थी करून लोकांना न्याय देत नाहीये. तर ज्यांची जमीन आहे, जे सुरुवातीपासून राहत आहे ते बेघर आहेत आणि ज्यांनी पैसे डेव्हलपरला देऊन आता उच्चभ्रू लोक आहे बघा, या मोठ्या मोठ्या इमारतींमध्ये आरामात राहत आहेत आणि हे आम्ही रस्त्यावर आहोत. हा काय न्याय आहे का? तर माझा प्रश्न सरकारला आहे की सरकारने यात आता मध्यस्थी करावी आणि आम्हाला न्याय का देऊ नये. धन्यवाद. पाठीमागे बघू शकता ही पत्राचाळची जी बिल्डिंग बनवलेली ती आहे. काही लोक आहेत आपल्या बरोबर. सर काय बोलणार, हा विषय गंभीर आहे आणि खूप लोकांनी आपले विषय मांडले, तुम्ही काय बोलणार याच्यावर? गेले 18 वर्ष आम्ही या पत्राचाळीच्या विकासाच्या नावाने म्हाडा, शासन यांच्या ज्या भूलथापा आहेत त्यांच्यामध्ये भुरळले गेलेलो आम्ही रहिवासी आहोत. आमच्या कित्येक गोष्टी आम्ही अशाच गिवअप करून टाकलेल्या आहेत. आज आमच्या 3री पिढी आहे ती आज स्वतःच्या घरापासून वंचित आहे. म्हणजे गेले 4 वर्ष आम्ही नुसते पाठपुराव्यामध्येच काढलेत. म्हाडा कोणत्या पद्धतीने काम करते आणि कसं लोकांना इथे दिशाभूल करण्याचं काम चाललेलं आहे हे आम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहिलं. आमची जी सोसायटी कमिटी आहे ती त्यांच्या पद्धतीने काम करत असते. आम्ही जागरूक पत्राचाळ रहिवासी समिती म्हणून स्वतः रहिवासी रस्त्यावरती उतरलो आहे. कारण एकच आहे की आमच्या गोष्टी कुठल्याही प्रकारे मान्य केल्या गेलेल्या नाही आहेत. DA PAAA हा जो की आमचा अधिकार बनतो त्याच्यातही आम्हाला म्हाडा टाळाटाळ करण्याचं काम करत आहे. आणि आम्ही स्वतः VPची भेट घेऊन वगैरे पण म्हाडाचे VP जे आहेत संजीव जयस्वाल यांच्याशी पण भेटून आम्ही त्याबाबत चर्चा केली होती. त्यांनी आम्हाला जे सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांनी मीटिंग केली होती. या आधीच्या आक्रोश मोर्चा करून एक आम्ही आंदोलन उभं केलं होतं. त्या आंदोलनाच्या परिणामी त्यांनी आमच्या सर्व गोष्टी मान्य करून दिल्या होत्या, त्या कागदोपत्री आल्या होत्या. तरीसुद्धा आज त्यांनी सरळ पलटी मारायचं काम केलेलं आहे. म्हणजे जेणेकरून आम्हाला ते ताबापत्रावरतीच घरामध्ये घुसवण्याचं, म्हणजे आमचं आयुष्यभर आम्ही टेनेन्सीमध्ये राहिलो. आज 18 वर्षाची सफरिंग असून सुद्धा त्याशिवाय आमच्या पूर्वजांनी इथे ही कॉलनी एवढी सांभाळून ठेवली तरी पण आम्हाला टेनेन्सीमध्येच पुढे बघायचं आहे. आज आमच्याच लँडवर 47 एकर लँडवरती जवळपास आम्हाला 4-4.5 एकरमध्ये हा प्रिमाइस बसवलेला आहे आणि बाकीचा सगळा त्यांनी रिडेव्हलपमेंटच्या नावावरती खाजगी बिल्डरांना विकून अमाट पैसा कमवला आहे. याच्यात जवळपास 5,000 कोटींचा फायदा यांना 2017 सालीच झालेला. तो आजच्या
हिशोबाने बघायला जातो खूप मोठा त्यावरती खूपच मोठा होतो. मग म्हाडासारख्या एका शासकीय यंत्रणेला जर ही पत्राचाळ म्हणून एक छोटासा 4.5 एकर परिसरातला लँड व्यवस्थित डेव्हलप करता नाही आला तर तुम्ही मुंबई काय डेव्हलप करणार? तुम्ही मुंबई डेव्हलप करायच्या नावावरती लोकांची कत्तल करण्याचं काम करताय. आज इथे सी विंग आहे, इथे सुरुवात झाली होती. या सी विंगचा एक प्लास्टरचा हाच स्लॅब एवढा मोठा, जवळपास त्याचं वजन केलं होतं आम्ही त्या डेब्रिजचं, तर 120 किलो ते वजन निघालं होतं. तर तेवढा मोठा प्लास्टर हा कोणाच्याही हात न लावता किंवा बिल्डिंग रिकामी असून सुद्धा पडला. त्याच वेळेला इन्स्पेक्शन लागलं गेलं. ते जवळपास 6 महिने हा इन्स्पेक्शनचा प्रकार चालूच होता. मी स्वतः इन्स्पेक्शन कमिटीमध्ये कंडक्ट करत होतो या सगळ्या गोष्टी. तर जवळपास 6 महिन्यापूर्वी एफविंगचं प्लास्टर पडलं गेलं. ते 11व्या माळ्यावरून पडलं. त्याचं वजन केलं, त्याचं वजन होतं 90 किलो. मग हे जर 11व्या माळ्यावरून 90 किलोचा प्लास्टर पडू जीव जायचा माणसं. आणि लोक त्यावेळेला ऑक्युपाय केले असते, बरोबर. जर बिल्डिंगला ऑक्युपाय केलं असतं आणि हा इन्सिडेंट झाला असता, मग याची जीवितहानीची जबाबदारी कोण घेते? म्हाडा घेणार आहे, प्रशासन घेणार आहे? त्यांनी आम्हाला जाहीरपणे सांगावं. त्या हिशोबाने आम्ही घेतो. मग घराचं पोझिशन घेतो, ताबापत्र म्हणताय आम्ही असंच जाऊन घेऊ. जर म्हाडा आणि प्रशासन या लोकांच्या जीवितहानी होणार असेल पुढे भविष्यात, त्याची जबाबदारी घ्यायला तयार आहे, तर आम्ही कुशाल जाऊन राहतो. आजच घेतो आम्ही पोझिशन. त्यांनी क्लिअरपणे मांडाव्या या गोष्टी. हे तुम्ही काय बोलणार आहे? सर्वप्रथम मला म्हाडाला हे म्हणायचं आहे, आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय आणि हा आमचा हक्क आहे. जर 672 लोकांनी जर हे खाली केलं नसतं ना, तर आज एवढे लोक येऊन राहिले नसते इथे. हे जे आता जे उभे राहिलेत ना डेव्हलपर वगैरे, ते राहिले नसते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्हाडाचं जे हे बांधकाम आहे ना, ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं बांधकाम आहे. आणि ह्याच्यामध्ये आम्ही आमची हक्क मागणी करतोय, DA मागतोय, PAAA मागतोय. त्याचबरोबर आम्हाला म्हणजे असं झालंय ना आता की म्हणजे भाड्याकडे अक्षरशः मी भीक मागतोय. 25,000 रुपयामध्ये आज काय येतं? घर भेटतं का 25,000 रुपयामध्ये भाड्याने? मुंबई सारख्या ठिकाणी आम्ही त्यांना सांगतो की आमची भाडे वाढ करा. त्याच्यासाठी आम्ही म्हाडाकडे वेळोवेळी आम्ही त्यांच्याकडे मागण्या करतोय. जर समजा हे जे आता दादांनी सांगितल्याप्रमाणे जर काही जीवितहानी झाली असली तर त्याला जबाबदार कोण? म्हाडा की प्रशासन? आम्ही सामान्य रहिवासी आहोत. आम्ही आमच्या हक्कासाठी 18 वर्ष बेघर आहोत. तर आम्ही काय केलं पाहिजे हे आता आम्ही आणि कोणाकडे आम्ही अजून हात पसरायचे? ना प्रशासन आम्हाला मदत करत आहे, ना म्हाडा मदत करत आहे. म्हणून आज वेळ ही आली साखळी उपोषण करण्याची. प्रशासन पण मदत करत नाही, म्हाडा पण मदत करत नाही. आणि एवढ्या निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. आणि ज्या मागण्या त्यांनी पूर्वीपासून मागत आल्या, ज्या मागण्या मिळायला पाहिजे त्यांना बिल्डिंगच्या बरोबर, त्या पूर्ण केल्या जात नाहीत. म्हाडाकडे आमची हीच विनंती आहे की जसं आमचा DA आणि PAAA बाकी आहे तो लवकरात लवकर करावा. आणि जे 10% एक्सप्लेनेशन मागतात लोक, ते हक्काचं आहे. 25,000 आज काही होत नाही. जसं आम्ही 25,000 घरासाठी देतोय, तर दर वर्षाला जो आमचा ओनर आहे तो आपल्या टेनंट कडून 10% दर वाढ करून मग पुढचं भाडं मागतोय. तर ते आम्हाला म्हाडाकडून आम्हाला मिळालंच पाहिजे. आणि 25 करोड जो आमचा कॉन्फरन्स फंड आहे आणि आमच्या ज्या 23 सदनिका आहेत, ज्या रूम आहेत, ते आम्हाला मिळालं, तर जेणेकरून आम्हाला पुढे जो काही हे बसणार मेंटेनन्स तो थोडा लो बसेल. म्हणजे सामान्य माणूस या बिल्डिंग मध्ये राहू शकतो. आणि आज जे बांधकाम केलंय, जो बिल्डर आहे रेलकॉन, हा करप्टेड बिल्डर आहे. BMCच्या लिस्ट मध्ये एकदम नाव खराब बिल्डर आहे, ब्लॅक लिस्टेड आहे. आणि तो रोड बांधकाम करणारा बिल्डर आहे. अशा माणसाला बिल्डिंग बांधायला दिली तर बिल्डिंगची दशा तुम्ही स्वतः बघतायत. आज फ्लॅप पडायला लागले. उद्या जर लहान मुलं आम्ही ताबा घेतला आणि लहान मुलं जर राहायला आली आणि उद्या जर डोक्यात कोणाचं कोसळलं किंवा जीवितहानी झाली किंवा कुठल्या परिवाराचं नुकसान झालं, तर ह्याला जिम्मेदार कोण? म्हाडा की प्रशासन? आज तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघता किती हाल आहेत बिल्डिंगचे. आज आम्ही जे काही भांडतोय ते हक्कासाठी. आज 18 वर्ष आम्ही बाहेर राहिलो, तर आम्हाला 18 वर्ष बाहेर राहून आम्हाला आमचे हक्क नाही मिळाले पाहिजेत का? म्हाडाचा हा जो टाळाटाळपणा चालू आहे ते म्हाडाने थांबवावं. आणि जे काही आमचे मुद्दे आहेत ते मान्य करून लवकरात लवकर आम्हाला घराचा बघितलं या ठिकाणी पुष्कळ लोकांनी आपला व्यथा या ठिकाणी मांडलेला आहे. आणि सरकारने या ठिकाणी मध्यस्थी करून मधला मार्ग काढून त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत, असं सर्व जनतेचं म्हणणं आहे. सर्व जनतेच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही पण त्यांना कव्हर करत आहोत. त्यांच्या मागण्या सरकारप्रमाणे मांडत आहोत की लवकरात लवकर त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. त्यांचं जे साखळी उपोषण आहे, त्यांनी जे ठरवलंय की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही आम्ही इथून हटणार नाही, त्याला सरकारने या सगळ्या मागण्या डोक्यात घेऊन
लवकरात लवकर त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशाच आम्ही आशा व्यक्त करतो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. विषय शेअर करण्याचा आहे कारण गेले कितीतरी पिढ्या म्हणजे ज्यांच्या नावावरती रूम होते 2008 पासून त्यातले किती लोक ऑफ झालेत आणि असा विषय आज मुंबई डेव्हलप करण्याच्या गोष्टी होत आहेत. सरकारकडून मुंबई डेव्हलप करण्याच्या गोष्टी होत आहेत, वेगवेगळे प्रोजेक्ट तयार करण्याच्या गोष्टी होत आहेत. पुष्कळ एरिया हा गोरेगावमधील म्हाडाचा आहे आणि त्या ठिकाणी पण अशा पद्धतीने बांधकाम करण्याचा विचार करतात. पण जे ऑलरेडी ज्या ठिकाणी पत्राचारच्या ठिकाणी जर असा विषय घडला असेल तर इतर लोकांनी आपली घरं सरकारला द्यावी का, म्हाडाला का म्हणून डेव्हलप करण्यासाठी द्यावी, हा पण प्रश्न त्याच्यामध्ये उभा राहतोय. त्यामुळे इतर लोकांनी पण जे आजूबाजूचे जे म्हाडाच्या प्लॉटमध्ये राहतात, गोरेगावमध्ये खूप सारे म्हाडाचे प्लॉट आहेत, त्यांनी पण ह्या पत्राचारच्या विषयाला सपोर्ट करावा जेणेकरून ही जी टांगती तलवार आज ह्यांच्यावरती आहे ती टांगती तलवार तुमच्यावरती यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे ही टांगती तलवार समजा सगळ्यांवरतीच आहे तर सगळ्यांनी मिळून पूर्ण गोरेगावकरांनी मिळून हा विषय गंभीरतेने घेतला पाहिजे आणि त्यांना सपोर्ट केला पाहिजे आणि सरकारने हे विषय लवकरात लवकर संपवून त्यांना मार्ग काढून दिला पाहिजे. अशाच प्रकारे जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत सर्व ठिकाणी आम्ही नेण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.